नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो, जर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायचे असेल, म्हणजेच आपण त्याला महाऑनलाईन सेंटर म्हणतो. हे आपले सरकार सेवा केंद्र जर सुरू करायचे असेल तर त्याच्या जागा निघालेल्या आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये या जागा निघालेल्या आहे, त्याचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, ऑनलाईन भरायचा आहे की ऑफलाईन भरायचा आहे, आता ते कसं घ्यावं लागतं, त्याच्या दोनच पद्धती असतात. आता एक म्हणजे काय, तर तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा निघतात आणि दुसरं म्हणजे काय, तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागतो. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये या जागा निघालेल्या आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी कशा पद्धतीने आपले सरकार सेवा केंद्र घ्यायचं आहे बघूयात. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा मार्फत ही जाहिरात काढण्यात आलेली आहे, जिल्हा सेतू समितीमार्फत. आता समजा जर तुम्हाला पुणेची जाहिरात बघायची असेल तर pune.nic.in अशा प्रकारे टाकायचं आहे. समजा चंद्रपूर असेल तर chandrapur.nic.in अशा प्रकारे गुगलला सर्च करा. तुमच्या जिल्ह्याची ऑफिशियल वेबसाईट येईल, त्यावरती तुम्ही चेक करू शकता. आता बुलढाणा जिल्ह्यातील लोकसंख्येची आर्ता लक्षात घेता या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र कमी पडतात म्हणून नवीन वॅकन्सी काढल्या. त्यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी कालावधी दिला आहे बघा, 7/8/2024 ते 23/8/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. म्हणजेच काय, तर 7/8/2024 ते 23/8/2024 या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही किंवा स्वीकारला जाणार नाही. अटी शर्ती काय दिल्या, अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा, अर्जदार CSC केंद्रचालक असावा किंवा तो CSC धारण करण्यास पात्र असावा. त्याच्याकडे CSC असेल तर प्राधान्य देण्यात येईल. CSC केंद्रचालक अर्जदार आपले सरकार सेवा केंद्रासाठी करत असेल तर त्याच गावामध्ये त्याचं दुकान पाहिजे किंवा CSC सेंटर पाहिजे. CSC केंद्राचे लोकेशन त्या ठिकाणी जिथे असेल त्या गावामध्ये वॅकन्सी सुटल्या पाहिजे. तेथील व्हिलेज लोकेशन हे ग्राह्य धरले जाईल. दुसऱ्या गावामध्ये अर्ज केला तर ग्राह्य धरता येणार नाही. पण जर त्या गावामधून अर्ज नाही आला तर तुम्ही दुसऱ्या गावात सुद्धा अर्ज करू शकता. नंतर सांगितलं बघा, जर अगोदरच आपले सरकार सेवा केंद्र असेल तर परत तुम्ही अर्ज करू शकत नाही. अशा प्रकारे बेसिक अर्थ तुम्हाला या ठिकाणी देण्यात आले. नंतर बघू शकता, एकापेक्षा जास्त गावात तुम्हाला अर्ज करता येणार नाही. जर गट ग्रामपंचायत असेल तर दोन्हीपैकी कोणत्याही गावातून अर्ज करू शकता. ह्या किंवा ह्या दोन्ही गावातील व्यक्ती अर्ज करू शकतात. कमीत कमी तुम्ही 10वी पास असायला बघ. तुमच्याकडे एकतर शॉप टॅक्स लायसन पाहिजे किंवा ग्रामपंचायतचे नारकत प्रमाणपत्र पाहिजे. तुमच्याकडे स्वतःची किंवा भाडेपट्ट्याची 10x10 स्क्वेअर फूटची जागा पाहिजे असं सुद्धा सांगण्यात येत आहे. अर्जदार हा चारित्र्य चांगले असावे असं सुद्धा सांगण्यात येत आहे. नंतर बघू शकता, केंद्र मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा दबाव ज्यावर आणला जात असेल तर त्यासाठी सुद्धा संबंधित अर्ज रद्द करण्यात येईल. नंतर बघू शकता तुम्ही, तुमच्याकडे MSCIT किंवा CCC किंवा या ठिकाणी तुमचं BSc कम्प्युटर सायन्स वगैरे झालेलं असेल तरीसुद्धा चालतं किंवा MSCIT तुम्हाला कंपल्सरी लागेल. नंतर बघा, अर्जदार शासकीय म्हणजेच गव्हर्नमेंट नोकरीला नसावा असं सुद्धा सांगण्यात येत आहे. आणि समजा CSCच्या ज्या जागा आहेत त्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कमी जास्त करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात येते. त्यासाठी बुलढाणा.nic या संकेतस्थळावर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. खाली गावं दिलेत किंवा तालुके दिले, कोणत्या गावामध्ये किती वॅकन्सी सुटल्यात अशा प्रकारे सांगण्यात येते. आता अर्ज तुम्हाला ऑफलाईन करायचा आहे. तो अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे बघा, आपले सरकार सेवा केंद्रासाठी नमुना अर्ज. अर्जदाराचा अलीकडील नुकताच काढलेला फोटो द्यायचा आहे. खाली यायचं आहे अर्जदाराचे पूर्ण नाव, या ठिकाणी संपूर्ण अर्जदाराचं नाव टाकायचं आहे. नंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकतोय, राहणार, पोस्ट, तालुका, जिल्हा. नंतर कुठे तुम्ही तुमचं केंद्र सुरू करत आहात तेथील पत्ता टाकायचा आहे. अर्जदाराचा आधार क्रमांक, पॅन क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल ID, बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी द्यायची आहे. नंतर 10वी झाली का 12वी झाली, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएट काय जे असेल ते द्यायचं आहे. अशा पद्धतीने बेसिक माहिती. नंतर जागेचा तपशील द्यायचा आहे. जर भाडेकरार असला तर तो देऊ शकता. संगणक साहित्य तुमच्याकडे काय, स्कॅनर आहे का, प्रिंटर, थंब मशीन वगैरे आहेत का विचारले असेल तर हेच करा, नसेल तर डायरेक्ट नाही करायचं. नंतर शॉप टॅक्स लायसन आहे का, नसेल तुमच्याकडे शॉप टॅक्स लायसन तर ग्रामपंचायतचं नारकत प्रमाणपत्र घेऊ शकता. CSC धारक असेल तर तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे का विचारले असेल तर प्रमाणपत्र देऊ शकता.
नंतर तुमच्याकडे कॅरेक्टर सर्टिफिकेट काढायचं आहे. आता कागदपत्रे काय काय द्यायचं आहे, पॅन कार्ड, तुमचं एज्युकेशनल डॉक्युमेंट, MSCIT असेल तर MSCIT, तुमचा भाडेपट्टा किंवा 7/12 जिथे तुमचं काय जे असेल ते, जमिनीचा करारनामा तुम्ही देऊ शकता किंवा भाडेपट्टा देऊ शकता. नंतर या ठिकाणी बघू शकता निमशासकीय असले तर किंवा शासकीय सेवेत नसलेले प्रमाणपत्र, CSC केंद्र चालक असेल तर CSCचे सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट लागेल, शॉपटॅक लायसन लागेल, कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल. अशा प्रकारच्या बेसिक अर्थ आहेत. एवढ्या सहज तुम्ही पात्र करू शकता. त्यामुळे तुमच्या जर जिल्ह्यामध्ये जागा निघालेल्या असतील तर तुम्ही अर्ज करू शकता. ठिकाण टाकायचं आहे, दिनांक टाकायचा आणि तुमची स्वाक्षरी करायचा. अर्ज संपूर्ण व्यवस्थित भरायचा आहे आणि हा अर्ज तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू समितीमध्ये नेऊन तुम्हाला जमा करायचा. व्यवस्थित सर्व डॉक्युमेंटच्या प्रतसुद्धा या ठिकाणी जोडायच्या. अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रीण नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ.